हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। ग्वाल्हेर येथील बाल ब्रह्मचारी बालकदास रणरणत्या उन्हात दंडवत घालत केली नर्मदा परिक्रमा। रस्त्यावरील डांबरही वितळते अशा साधारण 40°C उष्णतेच्या तडाख्यात दंडवत घालत मुलाची आणि अनवाणी पायाने आईची अखंड ज्योत घेऊन सुरू असलेली नर्मदा परिक्रमा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। ग्वाल्हेर जिल्ह्यातील बालकदास बाल ब्रह्मचारी आणि त्यांची आई चंद्रकली अनवाणी अशी या मायालेकांची नावे आहेत। ओंकारेश्वर येथून 4 एप्रिल रोजी त्यांनी ही परिक्रमा सुरू केली असून शनिवार 6 जून रोजी तळोदा येथे त्यांचे आगमन झाले। दुपारी रणरणत्या उन्हात तळोदा शहरातील मेन रोडवर बालकदास बाल ब्रह्मचारी हे दंडवत परिक्रमा घालताना दिसून आले। विशेष म्हणजे कोणतीही चटई किंवा गादी न वापरता ते थेट तापलेल्या जमिनीवर दंडवत घालत पुढे सरकतात। त्यांच्या आई चंद्रकली याही दिवसातून एकदाच फलाहार घेतात आणि कडक उन्हात अनवाणी पायाने अखंड ज्योत घेऊन त्यांच्या पुढे चालतात। दररोज पहाटे 5 वाजेच्या अगोदर त्यांच्या परिक्रमेला सुरुवात होते। विश्रांतीच्या काळात आई मुलगा नागरिकांना नर्मदा नदी स्वच्छ ठेवण्याच्या, धर्म आणि संस्कार जपण्याच्या तसेच घराघरात रामायण आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पठण करण्याचा संदेश देतात। ते दररोज 5 ते 7 किलोमीटरपर्यंत दंडवत परिक्रमा करतात। मुलींचे आणि गोमातेचे संरक्षण करण्याचे, मांसाहार, मद्यपान व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे तसेच नर्मदा नदी काठावरील अवैध वाळू उपसा थांबविण्याचे ते आवाहन करतात। माँ नर्मदा जी की कृपा से 7 वर्ष का था जब से ब्रह्मचारी जीवन चल रहा है। आज 25 साल मुझे भोजन किया गया। तो मेरा यही उद्देश्य है कि अपने धर्म की ओर एक संगठन ऐसा बनाओ कि जो संसार में दारू, मांस, मदिरा, अंडा, दारू नहीं होना चाहिए। इस वाणी को मैं विराम देते हुए नर्मदा जी की परिक्रमा में यही बात बोल रहा हूँ कि सबके लिए ये सूचित है कि अंडा, दारू, मांस, मदिरा से दूर रहें। ये संसार को, अगर आने वाले संसार को, इस भारत भूमि को बचा कर सकना है तो धर्म को जाना है। धर्म की जागृति करो, उसमें कोई जात नहीं है न कोई पात है। अपने कर्म को सुधारोगे तो अपने ही मुख से होगा। धन सबके पास होता है, लेकिन धन के साथ साथ धर्म भी होना चाहिए। धन के साथ साथ धर्म की ओर जाना भी चाहिए। ऐसा स्वाद रहे सदा याद। काकाजी नमकीन, काकाजी नमकीन।